राज्यातील महायुती सरकारने बार्टीच्या धर्तीवर राज्यात आरटीच्या स्थापन करण्याची घोषणा करून मातंग समाजाला न्याय दिला आहे. तसेच मातंग समाजाच्या गेली 40 वर्षे सुरू असणाऱ्या मागण्याही पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे मातंग समाज लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत असून सांगलीत खासदार संजय काका पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहोत, अशी माहिती दलित महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य मच्छिंद्र सकटे यांनी दिली. दलित महासंघाचे नेते प्राचार्य मच्छिंद्र सकटे यांनी सांगलीत आज पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, 75 वर्षात ज्यांना पाठिंबा दिला त्यांनी आम्हाला काय दिले? शरद पवार यांनी दिलेला शब्द पाळला नाही. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारने मातंग समाजाच्या बाबतीत अनेक चांगले निर्णय घेतले. यासाठी 40 वर्षे आम्ही रस्त्यावरचा संघर्ष केला. यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे वाटेगावचे स्मारक दर्जेदार करण्यासाठी 25 कोटी जाहीर केले आहेत. तसेच मुंबईत चिरानगरमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक होण्यासाठी 305 कोटी रुपये दिले आहेत. याशिवाय लहुजी वस्ताद यांचे पुण्यात स्मारक होण्यासाठी 105 कोटीची तरतूद केली आहे. याबरोबरच मातंग समाजासाठी बार्टीच्या धर्तीवर अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. तसेच अनुसूचित जातीमध्ये अ, ब, क, ड असे वर्गीकरण करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. महायुती सरकारने आमच्या अस्मितेच्या दृष्टीने निर्णय घेतला. ते म्हणाले, भारताचे संविधान बदलणे कोणालाही शक्य नाही, त्यामध्ये दुरुस्ती करू शकतो. तसेच मनुचे संविधान आणणे शक्य नाही. संविधान बदलल्यास भारताची शकले होतील, असा इशाराही त्यांनी दिला. त्याचवेळी आरक्षणही रद्द होणार नसल्याचे ते म्हणाले. संविधान बदलणे आणि आरक्षण रद्द होणे याबाबत महाविकास आघाडीकडून खोटा दिशाभूल करणारा प्रचार सुरू आहे. दलित बांधवांनी त्यावर विश्वास ठेवू नये. गेल्या 10 वर्षात नरेंद्र मोदींनी केलेल्या कामावर विश्वास ठेवून आम्ही माहितीसोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सांगली लोकसभा मतदारसंघात दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टी भाजपा माहितीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. गावागावातला दलित आणि मातंग समाज हा संजय काकांनाच मतदान करेल आणि त्यांचे मताधिक्य वाढण्यासाठी प्रयत्न करेल, हा शब्द मी देतो, असेही मच्छिंद्र सकटे म्हणाले. ज्या समाजामध्ये काम करतो मी तो समाज मातंग समाज आहे. दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीचा जनाधार हा मातंग समाज आहे आणि मातंग समाजावरती काँग्रेसचा शिक्का महात्मा गांधीपासून बसलेला आहे. त्यामुळे मी सुद्धा इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर राजीव गांधींच्या पाठीशी देश उभा राहिला, तर मी पण एक होतो. 1999ला काँग्रेसमध्ये फूट पडली, शरद पवार बाजूला झाले. त्यावेळेला महाराष्ट्राचा हा सह्याद्री हिमालय एवढा उंच झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन राष्ट्रवादीला सपोर्ट करणार. पण नंतरच्या काळामध्ये असं लक्षात आलं की जेव्हा शरद पवार साहेबांना सपोर्ट केला, आपल्याला माहित आहे की त्यावेळेला त्यांनी मला अण्णाभाऊ साठे महामंडळाचं अध्यक्षपद दिलं होतं. 2-3 वर्ष मी अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्र फिरून काढलं. परंतु 2-3 वर्षासाठी त्यांनी मला सत्तेची संधी दिली, पण त्या मोबदल्यात 20 वर्ष आमच्या समाजानं आणि संघटनेनं त्यांना सहकार्य केलं. दिलेला शब्द शरद पवारांना पाळता येत नाही किंवा आम्हाला दिलेला शब्द शरद पवार साहेबांनी पाळलेला नाही आणि म्हणून आम्ही पवार साहेबांच्यावर नाराज होतो. आम्ही अक्षरशः घरात बसून होतो, पण कुठे गेलो. परंतु आमच्या समाजाच्या दृष्टीनं, आमच्या दृष्टीनं एक अतिशय चांगली घटना घडली आणि बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये फूट पडली. एकनाथ शिंदे साहेब बाजूला झाले आणि नवं सरकार अस्तित्वात आलं. त्याच्याबद्दल उलटसुलटची चर्चा आपण सगळे ज्ञानी पत्रकार आहात, विचारी पत्रकार आहात, त्याच्यावरती मला भाष्य करायचं. पण एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि अजितदादानंतरच्या काळामध्ये झालेले उपमुख्यमंत्री, या तिघांच्या सरकारनं मातंग समाजाच्या बाबतीमध्ये जे निर्णय घेतले, ज्यासाठी गेली 40 वर्ष आम्ही रस्त्यावरची लढाई लढली. मी काही मुद्दावर सांगतो. आपण सगळे सांगली जिल्ह्यातले हा अण्णाभाऊ साठे हे सुद्धा आज एक प्रेरणास्थान झालेलं आहे आणि महाराष्ट्राच्या महापुरुषांच्या यादीमध्ये अण्णाभाऊ साठे, या अण्णाभाऊ साठेंचं स्मारक व्हावं म्हणून मी सुद्धा कितीतरी वेळा जेलमध्ये गेलो. वाटेगावला त्यांचं स्मारक करा. आता सध्या वाटेगावाचे स्मारक आहे, कसे असतं ते स्मारक सुद्धा युती सरकारनंच केलेलं आहे. त्या काळात मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि गोपीनाथ मुंडे साहेब उपमुख्यमंत्री होते. त्यावेळेला आता जे स्मारक आहे त्यांनी केलेलं आहे.
पण ते स्मारक नको आहे, आम्हाला दर्जेदार स्मारक पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही संघर्ष केला होता. नुसता संघर्ष नाही, निर्मिती बाळासाहेब ठाकरेंची पहिली सभा उधळण्याची भूमिका आम्ही घेतली अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी. इतकी वर्ष आम्ही लढतोय पण यश येतो. मनोदोषित सरकार केलं, पुन्हा आम्ही ज्यांना सपोर्ट करत आलो त्यांचं सरकार आलं, पण आमच्या अस्मितेच्या प्रश्नावरती कधी निर्णय झाला नाही. मला अतिशय आनंद होतो की एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारनं जे आमच्या मातंग समाजासाठी निर्णय घेतले त्यामुळे अतिशय आम्ही समाधानी आहोत. वाटेगावच्या अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकासाठी 25 कोटी रुपये त्यांनी जाहीर केले.